दुःखाचे कारण तृष्णा, या तृष्णेवर मात करून तुम्हा आम्हाला धर्म दिलेले तथागत भगवान बुद्ध, या देशाचे घटनाकार बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करू. उपस्थित धम्मपीठावरील सर्व मान्यवर आणि भालेराव परिवारातील सर्व उपस्थित असलेले त्यांचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, गणगोत्र, स्थानिक रहिवासी आणि विविध क्षेत्रात काम करणारे सर्व मान्यवर, या सर्वांना जय भीम करून कालकथित विठ्ठलराव भाऊराव भालेराव यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं आणि त्यांचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आज 30 जून 2026 रोजी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रतिदान सूत्रामध्ये एक सेकंडला कडवं आहे. अनिच्छावत्त संखाराव पादेव धम्मिनो उपजित्वा निरुजंती ते सम उपसम सुखो. जग हे अनित्य आहे. या सृष्टीवर, या भूतलावर जे निर्माण होतं ते कालांतराने नाश होतं. भालेराव गुरुजी 86 वर्ष जगले. मला वाटत नाही की आताची पिढी एवढं वर्ष जगेल. बऱ्याचशा वक्त्यांनी जवळ 30-35 वक्ते या ठिकाणी बोललेले आहेत. त्यांचं जीवन या ठिकाणी मांडलेलं आहे. खऱ्या अर्थाने 2004 मध्ये ते माझ्या संपर्कात आले आणि बोलले, गुरुजी, मगाशी मोहिते गुरुजींनी सांगितलं, गुरुजी सर्व गाथा माझ्या पाठ आहे. ज्या गाथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेला गेले आणि त्यांचे जे मित्र आहेत वल्ले, यांच्याकडून त्या गाथा त्यांनी रेकॉर्ड प्ले करून आणल्या आणि रेकॉर्ड प्ले करून आणल्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर त्या गाथेचं संकलन केलं आणि त्यांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी त्या गाथा क्रमवार लावल्या आणि 1968 ला पहिलं भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन घेतलं पुरंदर स्टेडियमवर आणि बौद्ध जीवन संस्कार पाठ हे पुस्तक निर्माण केलं. या पुस्तकाचं उद्घाटन आताचे जागतिक कीर्तीचे धम्मगुरू दलाई लामा यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन झालं बौद्ध जीवन संस्कार पाठाचं. ज्या बौद्ध जीवन संस्कार पाठामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व गाथा, त्या विधी संकलित केलेल्या आहेत, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीलंकेतून आणलेल्या त्या गाथा. या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगावं वाटतंय, भालेराव गुरुजी 2004 ला संपर्कात आले. मला बोलले, मगरे गुरुजी सर्व पुस्तक माझ्या पाठांतर आहे, पण तो ऑथोराइज बौद्धाचार्य जसं तुम्हाला म्हटलं जातं तसं मला कोण बोलत नाही. याच्यासाठी काय करावं लागेल? बोललं, तुम्हाला शिबिरात बसावं लागेल. आणि मग त्याच दादर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अंतिम संस्कार झाले. त्या वरच्या गुंट्यामध्ये बसायला मिळतं बौद्धाचार्यांना. जो वरचा डोम दिसतो त्या ठिकाणी जास्ती कोणाला जाता येत नाही. बाबासाहेबांची अस्थी खऱ्या अर्थाने वरती आहे, खाली नाही आहे. जो एक पिलर गेलेला आहे चौकोन, तो वरती आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांची असते. मग त्या ठिकाणी 41 दिवस बसून बौद्धाचार्याचं प्रशिक्षण घेतलं भालेराव गुरुजींनी आणि त्यानंतर मग ते बौद्धाचार्य झाले. मला बोलले, गुरुजी खऱ्या अर्थाने मी आता गुरुजी झालो, बौद्धाचार्य झालो. आणि 2004 पासून ते 2026 पर्यंत त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची एकनिष्ठ राहून त्यांनी कामकाज केलं. या ठिकाणी उदाहरण द्यायचं म्हटलं तर जाधव साहेब आहेत, हे मला वाटते 5 ते 6 भाऊ एकाच वेळेला बौद्धाचार्याला बसले आणि त्यांनी देखील ते प्रशिक्षण घेतले. म्हणजे 2001 पासून या रमाबाई आंबेडकर नगर मध्ये शाखा निर्माण झाली 2003 ला आणि 4 ला भालेराव गुरुजी संपर्कात का आले, त्यांना शाखेचं अध्यक्षपद देखील भालेराव गुरुजींनी भूषवलेलं आहे भैयासाहेब नगर. मला आठवतंय त्यांच्या डोक्यामध्ये अनेक कल्पना होत्या जशा जीवनच्या आहेत. ते बोलतात ना, उपजतच येतं. भिक्षू संघाला 50 भिक्षूंना भोजनदानासाठी रमाबाई आंबेडकर नगर मध्ये बोलवलं होतं
आणि त्या शाखेच्या वतीने भोजनदान होतं. बाजीराव गुरुजी अध्यक्ष होते. म्हणजे मगरे गुरुजी जर भिक्षू संघ 50 मनतेची आता चिवर घेऊन, तर ते जमिनीवर का चालावे शाखेत येईपर्यंत? तर म्हणलं गुरुजी काय करणार याच्यापेक्षा? म्हणलं कार्पेट टाकलं जातं. म्हणलं कार्पेट नाही, आपण सफेद वस्त्राला प्राधान्य देतो. माझ्याकडे एवढे कपडा आहे, मी ते सफेद वस्त्रावरच त्यांना चालायला देईल. मला वाटतं बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून ते भैयासाहेब नगर आहे, मला वाटतं स्टेज घातलं होतं जे मस्जिद आहे त्या मस्जिदच्या बाजूला, तिथपर्यंत सफेद कपडे अंतरली होती आणि त्याच्यावरूनच 50 बनतेना त्यांनी चालत त्या ठिकाणी पाचारण केलं होतं. या कल्पना फक्त बाजीराव गुरुजींना त्यांच्याच डोक्यात येऊ शकतात. अत्यंत म्हणजे मला वाटतं मूर्ती छोटी होती, त्यांची पत्नीची त्यांची देखील उंची कमी होती दोघांची. 2010ला मला आठवत आहे, मी बुद्धगयाला गेलो होतो. बाजीराव गुरुजी होते, त्यांच्या पत्नी होत्या. मला वाटतं जीवननी कॅमेरा दिला होता त्यांच्याकडे, डिजिटल कॅमेरा. पूर्ण 15 दिवस त्यांनी ती शूटिंग केली होती. 2-3 दिवस झाल्यानंतर बोललं भालेराव गुरुजी तुम्ही शूटिंग करताय, त्या कॅमेऱ्याचं शटरच उघडायचं त्यांनी थांबवलं. म्हणजे त्यांना थांबवलं होतं, त्यांना माहितीच नव्हतं. आणि मग 4थ्या दिवशी बोललो गुरुजी हे शटर तुम्ही उघडा आणि आता शूटिंग करा. आणि मग ते शूटिंग केलेलं आहे. अनेक त्यांच्या मुलं असतील त्यांना मग ते दाखवलेलं आहे. मला आठवत आहे मी बुद्धगयामध्ये होतो, 3 दिवस तिथं आमचं वास्तव्य होतं आणि त्यांना ताप भरून आला. बोले गुरुजी ताप बी आले नाही. बोले भालेराव गुरुजी व्यवस्थित वाटते का? दवाखान्यात नेलं. बोले मुंबईची तिकीट काढायची का? तुम्हाला व्यवस्था करतो. बोलले नाही गुरुजी, इथं झालं तरी चालेल पण मुंबईला जाणार. त्यांच्या पत्नी त्यांच्या सहकार्याने ह्या देखील अत्यंत त्यांच्या बरोबर ते बोलतात ना, कुठेही गेले तरी दोघे जोड्याने जातो. या खूप आठवणी आहेत त्यांच्या. खऱ्या अर्थाने भरपूर वेळ झाला माझ्याकडे, भरपूर काय असा साठा होता त्यांच्या बरोबर घालवलेला. मला वाटतं मोहिते गुरुजी बोलले मित्र, खरं तर मोहिते गुरुजींच्या वयाची मुलं आहेत त्यांना, किंवा त्याच्यापेक्षा वयाने जास्ती मुले आहेत त्यांच्या, पण मित्र का? तर मला वाटतं मोहिते गुरुजी आणि आमचे नामदेव मोरे गुरुजी आणि भालेराव गुरुजी या तिघांचं त्रिकूट आहे. हे चांगले मित्र, एकमेकाशी देवाणघेवाण होत होती विचारांची. आणि त्याच पद्धतीने भालेराव गुरुजींनी देखील आपलं अनेक संस्थांमधून त्यांनी कामकाज केलं. पॅन्थरमध्ये केलं, ढाले साहेबांबरोबर कामकाज केलेलं आहे, अनेक संस्थांमधून कामकाज केलं. पण तो एक चांगला निर्णय घेतला 2004ला, ते भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य झाले आणि ते धार्मिक कामात उडवले गेले. म्हणूनच ते 86 वर्ष जगले. मगाशी साहेब म्हणाले की धार्मिक काम करत असताना जो व्यक्ती व्यसनमुक्ती होते त्याची आणि चांगल्या विचाराचं आचरण होऊन मग तो दुसऱ्याला देखील चांगले विचार मांडतो, म्हणून त्याचं आयुष्य वाढतं. या ठिकाणी भालेराव गुरुजी मला जाणीव झाली. मी एक मेसेज पाहिला 19 तारखेचा की त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. परंतु या ठिकाणी मी नव्हतो, मुंबईमध्ये नव्हतो, सातारमध्ये मी होतो. महाराष्ट्राचा पदाधिकारी असल्यामुळे 36 जिल्ह्यामध्ये जावं लागतं. भालेराव गुरुजींना म्हणजे मी जीवनला फोन केला, मला येता येत नाही, परंतु पुण्यामधल्या कार्यक्रमाला देखील मी आहे. आता देखील एक कार्यकर्ता शिबिर आहे बुद्ध कॉलनीमध्ये. बोललो मी उशिरा येईन, परंतु इथं थांबणं अत्यंत गरजेचं आहे. भालेराव गुरुजींपेक्षा माझं वय कमी आहे, परंतु माझ्या नंतर माझी प्रेरणा घेऊन ते बौद्धाचार्य झाले. मला गुरुच मानत होते ते, परंतु त्यांच्याकडे जो साठा होता तो माझ्याकडे देखील नव्हता. एवढा अनुभवाचा साठा त्यांच्याकडे होता. मी अधिक न बोलता ज्या संस्थेच्या माध्यमातून मी कामकाज करतो, भारतीय बौद्ध महासभा, भीमराव साहेबांबरोबर कामकाज करत असताना आंबेडकर परिवाराच्या वतीने आणि माझ्या मगरे परिवाराच्या वतीने भालेराव गुरुजींना आदराची आदरांजली वाहून या ठिकाणी इथंच थांबतो. मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो, आपण 2 मिनिटं उठून उभं राहून त्यांना मुक्त आदरांजली व्हायची आहे. त्यानंतर सरनत्य होईल आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करण्यात येईल. माफ करा, बरीचशी अशी मला वाटते 100च्या वरती असे लोक आहेत की त्यांची नावं मला माहित आहे, परंतु कोणाचंही नाव घेत नाही मी.
कारण आपल्या सर्वांना आम्ही नतमस्तक होतो आणि 2 मिनिटं आपण मूक श्रद्धांजली वाचे. साधू साधू साधू. भालेराव परिवार असेल त्यांना विनंती करतो स्टेजवर यायचं. जे पूजेसाठी होते ते सर्व यायचं. आपण सरनत्य गाथा घेणार आहोत. गुढीवर बसायचं. लाची सरनत्य गाथा होईल, सामुदायिक होईल. नथि मे शरणमय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम्. नथि मे शरणमय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम्. नथि मे शरणमय्यं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सुखी हो, मंगल हो. या ठिकाणी हा धार्मिक विधीचा आणि अभिवादन सभेचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. भालेराव परिवाराच्या वतीने भोजनाची व्यवस्था केलेली आहे. कोणी भोजनदान घेतल्याशिवाय जाऊ नये अशी भालेराव परिवाराच्या नम्रतेची विनंती आहे. त्या विनंतीस मान द्या अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी इथेच थांबतो. नमो बुद्धाय. ज्या ज्या लोकांनी हार आणले असतील ते या ठिकाणी हार घालू शकतात अशी सूचना. धन्यवाद.